नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 1 आनुवंशिकता व उत्क्रांती हा धडा पाहत आहोत। यामधील आता आपण पॉइंट बघतोय तो जातीउद्भव, त्यालाच आपण स्पेसिएशन असं सुद्धा म्हणतोय इंग्रजीमध्ये। आता जातीउद्भव म्हणजे काय तर बघा, प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच एक काय आहे परिणाम आहे असं म्हटलेलं आहे। जे विविध प्राणी आहेत, वनस्पती आहेत, यांच्या जातींचा उद्भव होतो म्हणजे निर्मिती होते, हा एक काय आहे एक उत्क्रांतीचाच परिणाम आहे असं म्हटलेलं आहे। नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटात जाती त्याला स्पेसीज असे म्हणतात। बघा, नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम म्हणजे स्वतःसारखा सजीव निर्माण करणारा असा सजीव जो संतती निर्माण होते त्यालाच आपण त्याच गटाला सजीवाच्या काय म्हणतो जाती, त्याला स्पेसीज असंही म्हणतो। प्रत्येक जाती किंवा विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढतात। आता ज्या प्रत्येक जाती आहेत जे समूहान राहतात, जे एकसारखे दिसतात, त्याला आपण जाती म्हणतो। त्या जाती आहेत त्या काय आहेत विशिष्ट भौगोलिक स्थितीत त्या काय होतात, त्यांची वाढ होत असते। त्यांचा आहार विहार फलन क्षमता समागम काळ इत्यादी भिन्न असतो। त्यांचा काय आहार विहार फलन क्षमता आणि समागम काळ काय असतो, प्रत्येकाचा काय असतो वेगवेगळा असतो। त्यामुळे जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात आणि यामुळेच हे प्रत्येक जातीची हे जे जाती आहेत त्यांची वैशिष्ट्ये टिकून राहण्यास काय होते मदत होते। एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो। आता यांच्या जातीमध्ये पण एक भरपूर वर्षांनी काय होतात की हळूहळू बदल होत असतात आणि हे बदल होण्यासाठी कारणीभूत कोण आहे ते आपण शिकलोय की जनुकीय बदल हे त्यांना कारणीभूत आहे की एका जातीपासून दुसरी नवीन जी जात निर्माण होते याला कारणीभूत कोण आहे, जनुकीय बदल कारणीभूत असतो। तसेच भौगोलिक वा पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो। शिवाय भौगोलिक परिस्थिती जी नैसर्गिक परिस्थिती आहे किंवा पुनरुत्पादनाचा जो बदल आहे हा सुद्धा कारणीभूत असू शकतो। जसं की वातावरणात जसा बदल होतो तिथला नैसर्गिक भौगोलिक परिस्थिती नैसर्गिक परिस्थितीत जसा बदल होतो तसं सजीवांच्या मध्ये सुद्धा बदल हा होत असतो। ते म्हणून त्याचं पुनरुत्पादन जे होत असतं त्याच्यात सुद्धा आपल्याला बदल झालेला दिसतो। हे घटक कारणीभूत आहेत। तसेच सजीवांचे भौगोलिक वा पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल व जाती उद्भव त्याला स्पेसिएशन होतो। म्हणून सजीवांचे तसेच काय म्हटलंय सजीवांचे भौगोलिक वा पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास भौगोलिक आता आपण बघितलं वा म्हणजे किंवा पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने काय होतं जाती बदल किंवा जाती उद्भव होतो। हे आपल्याला जाती उद्भव या पॉइंट मध्ये आपल्याला ही माहिती दिलेली आहे। आता यानंतरचा महत्त्वाचा म्हणजे आपल्याला माणसासंबंधी मानवाची उत्क्रांती त्याला मानवी उत्क्रांती त्याला ह्यूमन इव्होल्यूशन म्हणजे काय ते आता आपण बघणार आहे की हा माणसाची उत्क्रांती कशी झाली, किती वर्षापूर्वी झाली आणि ती त्याच्यामध्ये कोणकोणते बदल झाले तर याविषयी आपल्याला आता माहिती घ्यायची आहे। तर बघा, हे माहिती बघत असताना सुरुवातीला आपण ही आकृती बघा, कारण ही आकृती खूप महत्त्वाची आहे। या आकृतीमध्ये आपण बघतोय की बघा की पहिला जो हा माणसाचा विकास झालेला हा आपल्याला दिसतोय। कर्सरकडे लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू कसा माणूस आधी पाठीचा कणा ताठ नव्हता, हळूहळू पाठीचा कणा चांगला झाला, नंतर हाताचा विकास झालेला नव्हता, हाताचा विकास झाला, चेहऱ्याचा विकास झाला, हळूहळू चेहऱ्याचा विकास नंतर अंगावरचे केस नाहीसे झाले, माणसात ताठ झाला, नंतर हळूहळू मग त्याचा जसं बुद्धीचा विकास झाला तसं तो अवजारांचा वापर करू लागला, त्याच्या हातामध्ये आपल्याला अवजारं दिसतात। मग अशा प्रकारे काय झालं माणसाचा विकास झालेला आहे। मग प्रत्येकाच्या बघा वरती आपल्याला काहीतरी माहिती इथं दिलेली आहे, जसं की हा इथं काय दिलंय लेमूर सारखे प्राचीन प्राणी, लेमूर आहे हा प्राणी, यासारखे प्राचीन प्राणी किती वर्षापूर्वी होते तर आपण याचं बघितलं तर 7 कोटी वर्षापूर्वी आपल्याला हे काय होते प्राणी होते। नंतर इजिप्तोपिथिकस हा 4000 कोटी वर्षापूर्वीचा आहे। नंतर ड्रायोपिथिकस हा 4 कोटी वर्षापूर्वी आहे। नंतर ड्रायोपिथिकस हा 2.5 कोटी वर्षापूर्वीचा आहे। नंतर रामापिथिकस हा 1 कोटी वर्षापूर्वीचा आहे। ऑस्ट्रेलोपिथेकस
हा जो आहे हा 40 वर्षापूर्वीचा आहे, 40 लाख वर्षापूर्वीचा आहे. नंतर कुशल मानव हा आपल्याला 20 लाख वर्षापूर्वी आढळतोय. ताठ चालणारा मानव हा 15 लाख वर्षापूर्वीचा आम्हाला आढळतोय. आणि निअँडरथॉल हा मला जवळपास 1.5 लाख वर्षापूर्वी हा मानव आम्हाला दिसतो इथं. म्हणजे ह्याचा झालेला विकास आपल्याला किती वर्षापूर्वी झालेला त्याची माहिती इथं दिलेली आहे. तर क्रो मान्य मानव हा 50,000 वर्षापूर्वी आपल्याला असा झालेला विकास त्याच्यामध्ये दिसतोय. आता ही माहिती जर आमच्या लक्षात राहिली तर आम्हाला हीच माहिती आम्हाला काय दिलेली आहे याच्यामध्ये मानवी उत्क्रांतीमध्ये सांगितलेली आहे. बघा, उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवांपासून आज ज्ञात असलेल्या जैव वैविध्याची जडणघडण झालेली दिसते. बघा, आपल्याला माहिती आहे उत्क्रांती अत्यंत साध्या, उत्क्रांतीचा शोध म्हणजे उत्क्रांती कशापासून झाली हे आपण शिकलोय की एकपेशीय सजीवांपासून उत्क्रांतीला सुरुवात झालेली आहे. आणि हे आज झाल्यानंतर आता आपल्याला ज्ञात असलेली असे कितीतरी जैव वैविध्याची जडणघडण झालेली आपल्याला दिसते. म्हणजे सजीवांमध्ये बदल झालेला, त्यांचा विकास झालेला अनेक प्राणी वनस्पती आपल्याला सध्या ज्ञात आहेत. यातील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्राने देता येईल. जे आपण आता चित्र पाहिलं तर त्या चित्रावरून आपल्याला मानवाची सुरुवात कशी झाली असावी त्यावरून आपल्याला लक्षात येते. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नष्ट झाले. म्हणजे आजपासून सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी जवळपास डायनासॉरचं काय झालं, अस्तित्व पृथ्वीवरून नाहीसे झालं. नंतर तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहून प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत. आणि डायनासोर नष्ट झाल्यानंतर जे माकडासारखे प्राणी आहेत जे तयार झाले ते कोणापासून तयार झालेले असावेत, तर लॅमूर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत. म्हणजे याप्रमाणे विकसित झाले असावेत. कर्सर बघा, तर याप्रमाणे विकसित झाले असावे. माकडाचे पूर्वज हे असावेत असं इथे सांगितलेलं आहे. तर 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. आता हे 4 कोटी वर्षापूर्वी बघा, हे लॅमूरला शेपटी होती, पण 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेत या माकडांना शेपट्या काय झाल्या, हळूहळू नाहीशा झाल्या. यानंतर त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला. आणि काय झालं, त्यांच्या मेंदूचा आकार मोठा झाला, वाढला, मेंदूचा आकार मोठा झाला आणि विकास झाला. हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एप सारखे प्राणी झाले. हळूहळू काय झालं, हाताच्या पंजात सुद्धा सुधारणा झाली, हाताची मुवमेंट व्हायला लागली आणि त्यामुळे काय झाले, ते एप सारखे प्राणी दिसायला लागले. आणि कालांतराने हे सुरुवातीचे एप सारखे एप कपी असं म्हटलंय की प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोचले. आणि हे जे एप सारखे प्राणी आहेत हे सुरुवातीला कुठं आले, दक्षिण आणि आग्नेय आशिया खंडात, दक्षिण आणि आग्नेय आशिया खंडात पोचले. आणि अखेर गिबन आणि ऑरँग उंटांमध्ये त्यांचे रूपांतर झाले. आणि त्याच माकडांचे म्हणजे तेच जे प्राणी जे आहेत त्या प्राण्यांचं रूपांतर दक्षिण आणि आग्नेय आशियात आल्यानंतर त्यांचं गिबन आणि ऑरँग उटांमध्ये यांचं काय झालं, रूपांतर झाले. बघा की यांचा प्रवास आणि त्यांचं रूपांतर कशामध्ये झालं याविषयी माहिती आपल्याला दिलेली आहे. आशिया खंडात आल्यानंतर बघा गिबन आणि ऑरँग या उटांमध्ये त्यांचे रूपांतर झालेले सांगितलेत. सगळेच तिथं आलेत का, नाही, तर उरलेले सारखे प्राणी कुठं राहिलेत, तर आफ्रिकेतच राहिले. आफ्रिकेतनं आलेले काही आशियामध्ये आले आणि त्यांचं रूपांतर गिबन आणि ऑरँग उटांमध्ये झालेलं आपल्याला इथं सांगितलेलं आहे. आणि उरलेले कुठं जे प्राणी होते एप सारखे दिसणारे ते मात्र आफ्रिकेतच राहिले. आणि सुमारे 2,50,00,000 वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आला. बघा इथं आपल्याला सांगितलंय 2,50,00,000 म्हणजे 2.5 कोटी मी म्हटलेलं होतं. तर त्यांच्यामध्ये त्या एप सारखे दिसणारे जे प्राणी आहेत त्यांचं रूपांतर कशामध्ये झालं, चिंपांझी आणि गोरिला हे आपल्याला माहिती आहे ते उदयास आले असावेत. जे आफ्रिकेत राहिले त्यांच्याविषयी सांगितलेले आहे की त्यांचं रूपांतर चिंपांझी आणि गोरिलामध्ये झालं असावं असं इथं म्हटलेलं आहे. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती वेगवेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. आणि एप सारखे जे प्राणी होते 2 कोटी वर्षापूर्वी त्यांचे काय झाले, या काही जातींची प्रगती झाली आणि ती वेगवेगळ्या दिशेने झाली. म्हणजे अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हातांचा अधिक वापर करावा लागे. प्रगती झाली म्हणजे कसं झालं, आता अन्न ग्रहण करण्यासाठी, खाण्यासाठी आपल्याला माहिती आपण हाताचा वापर करतो. तसंच त्यांनी सुद्धा काय केलं की खाण्यासाठी हाताचा वापर
किंवा कामासाठी हाताचा वापर करायला काय केली, सुरुवात केली. तर कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली तेव्हा हे एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. बघा, मग त्यातलेच काही हाताची आणि म्हणजे अन्न ग्रहण करण्यासाठी आणि कामासाठी जेव्हा यांनी हळूहळू हाताचा विकास केला, नंतर काय झालं की हवामानामध्ये बदल घडले म्हणजे काय की कोरडा हवामान, जसं दुष्काळ पडला असेल त्या हवामानामुळे काय झालं, जंगले नाहीशी होऊ लागले. आणि नाहीशी होऊ लागल्यामुळे काय झाले, त्यांना खायला काय राहिलं नाही झाडावरती. म्हणून ते काय झाले, जे माकडं आहेत, जे प्राणी आहेत एपसारखे दिसणारे, ते काय झाले, जमिनीवरती आले. आणि खाली आल्यानंतर त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले. आणि मग हळूहळू काय ते झाले, झाडावरून खाली आल्यानंतर त्यांच्या काय झालं, कमरेच्या हाडाचा विकास झाला. कमरेचं जे हाड आहे आपण बघतोय, हे हळू असं जे बेंड आपल्याला दिसतंय कमरेचं, ते हळूहळू काय झाला, त्यांचा विकास झाला. कारण जमिनीवर चालताना हळूहळू त्यांना ताठ होऊन चालायला सुरुवात त्यांनी केली आणि गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले. आणि अशा तऱ्हे हाडाचा विकास झाल्यानंतर ते काय झाले, गवताळ प्रदेशात जमिनीवर चालत असताना काय झालं, ताठ उभे राहू लागले. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. आणि ताठ उभे राहिल्यामुळे हात ते केव्हाही वापरू शकतात, त्यामुळे ते काय झाले, हात मोकळे झाले. हे हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे आणि पहिले मानव सदृश्य प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले. आणि हे केव्हा अस्तित्वात आले की 2 कोटी वर्षापूर्वी हे मानव अस्तित्वात आले, जे हातांचा वापर करायला लागले, ताठ उभे राहायला लागले आणि माणसासारखे दिसायला लागले. असे जे आहेत हे प्राणी एपसारखे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले. म्हणजे जवळपास यांच्यासारखे हे प्राणी अस्तित्वात आले असावे असं इथं सांगितलेलं आहे. मानव सदृश्य प्राण्यांची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद ती आफ्रिकेतील रामापिथिकस या एपची. बघा, मानव सदृश्य पहिला जो आपण प्राणी म्हणतोय त्याचं सगळ्यात आधी नोंद कुठे केली गेली, तर आफ्रिकेमध्ये केली गेली आणि त्याला नाव दिलं रामापिथिकस. जसं बघा इथं नाव दिले, हे रामापिथिकस. जवळ समोर आहे 1 कोटी वर्षापूर्वी रामापिथिकस हा मानवासारखा दिसणारा पहिला प्राणी आहे असं नोंद करण्यात आलेली आहे. पुढे हा एप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला. आणि हा जो एप आहे तो हळूहळू आकाराने काय झाला, मोठा होत गेला आणि त्याचा काय झालेला आहे, विकास होत गेला, हुशार होत गेला. आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एपचा विकास झाला. 40 लाख वर्षापूर्वी म्हणजे जवळपास 40 लाख म्हणजे हे म्हणूया की हे काय झालं की दक्षिण आफ्रिकेत एपचा काय झाला, हळूहळू चांगला विकास झाला. आता आपल्याला इथं हे जे मानवी मेंदूत होत गेलेला विकास याविषयी तर माहिती आपल्याला दिलेली आहे. बघा इथं 5 आपल्याला माणसासारखे दिसणारे म्हणजे एप्स असणारे, त्यांचा हळूहळू कसं झालं मानवामध्ये रूपांतर आणि त्यांच्या मेंदूचा विकास बघा की कसा कसा होत गेलेला आहे तो आपल्याला इथं आता माहिती सांगितलेली आहे. तर बघा, सुमारे 20 लाख वर्षापूर्वी या मानव सदृश्य प्राण्यांची रचना मानव होमो या प्रजातीचे सदस्य असण्याइतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू लागली. बघा, अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. म्हणजे 20 लाख वर्षापूर्वी जे मानव सदृश्य जो प्राणी होता त्याची रचना मानव म्हणजे होमो या प्रजातीचे सदस्य मध्ये करण्यात आली. म्हणजे ते दिसून आलं आपल्याला की या प्रजातीचे ते आहेत असं आपण 20 लाख वर्षापूर्वी सुद्धा म्हणू शकतो. आणि सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवांचा विकास झाला. आणि 15 लाख वर्षापूर्वी काय झालं, ते ताठ चालू लागले अशा मानवाचा काय झाला, विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा अशी माहिती आपल्याला उत्क्रांतीमध्ये, मानवाची उत्क्रांतीमध्ये मिळते की त्याच जे ताठ मानेने चालणारे आणि त्यांचा विकास झालेले असे मानव आहेत, यांचा वावर म्हणजे त्यांनी केलेलं स्थलांतर हे आशिया खंडातील चीन आणि इंडोनेशियापर्यंत, आफ्रिकेपासून आशिया खंडातील चीन आणि इंडोनेशियापर्यंत केला असावा अशी माहिती आपल्याला 15 लाख वर्षापूर्वी जे त्याची विकास झालेला आहे आणि त्याचं स्थलांतर आहे या 2 चीन आपल्याला माहिती आहे आणि इंडोनेशिया या देशांपर्यंत त्यांचं स्थलांतर झालं असावं असं इथं सांगितलेलं आहे. आता जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. जवळजवळ बघा 1 लाख वर्षापर्यंत काय झालं की ताठ जो ताठ चालतो, पाठीचा कणा
सरळ झाल्यामुळं तो ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू काय झालं की मोठा होण्याच्या दिशेने प्रगती सतत कित्येक वर्ष अशीच चालू राहिली आणि हे चालू राहिल्यामुळं त्याच्या मेंदूचा विकास झाला आणि काय केलं, या मानवानेच हळूहळू अग्नीचा शोध लावला. आणि अग्नी म्हणजे आपल्याला माहिती आहे, सुरुवातीला गारगोटी एकमेकावर आदळून किंवा दगड एकमेकावरती आदळून ठिणगी जी पडते आणि त्यापासून ती अग्नी तयार करण्याचा शोध मानवाने त्यास लावला असावा असं म्हटलेलं आहे. सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि 50,000 वर्षापूर्वी मानवाचा जो मेंदू आहे पुरेसा म्हणजे चांगल्या प्रमाणात काय झालेला होता, विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव त्याला होमो सॅपियन या वर्गात सदस्य मानण्यायोग्य झाला होता. जो होमो पहिल्यांदा होमो या सदस्य गटामध्ये त्याचा समावेश केला, पण जेव्हा बुद्धिमान मानव तयार झाला तेव्हा त्याचा होमो सॅपियन हा जो वर्ग आहे या वर्गाचे सदस्य मानण्यायोग्य झाला होता असं इथं सांगितलेलं आहे. निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातले पहिले उदाहरण मानता येईल आणि त्यातलेच निअँडरथॉल मानव जो आहे हा बुद्धिमान मानव म्हणून ओळखला जाऊ लागला आणि ते त्याचं उदाहरण आहे असं म्हटलंय. सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो-मॅगन मानव अस्तित्वात आला आणि 50,000 वर्षापूर्वीच जो क्रो-मॅग्नन जो मानव आहे तो मॅग्नन मानव काय झाला, अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली आणि त्यानंतर काय झालं की पूर्वीपेक्षा जी प्रगती पूर्वी जी हळूहळू प्रगती होती ती त्याच्यामध्ये काय झपाट्यानं प्रगती झालेली आम्हाला दिसते की मानवानं आता आपण बघतोय की भरपूर प्रगती केलेली आहे. आपण बघतोय की मागच्या 10 वर्षापूर्वीचं जी माणसाची प्रगती आहे आत्ताची प्रगती यामध्ये खूप आपल्याला फरक जाणवतोय. तर अशा प्रकारेच माणूस काय करतोय, हळूहळू प्रगती केलेला आम्हाला दिसतोय. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला. आता बघा की 10,000 वर्षापूर्वी शेती करू लागला जे बुद्धिमान झाले, ज्यांचा मेंदूचा चांगला विकास झाला, अशा मानवांनी काय केली, शेती करण्यास सुरुवात केली. जनावरांचे कळप बाळगू लागला. म्हणजे थोडक्यात काय की पाळीव प्राणी त्या काळात सुद्धा काय केलं, पाळीव प्राणी पाळू लागला म्हणजे जनावरांचे कळप हा काय करा बाळगू लागला. त्याने वसाहती वसवल्या म्हणजे एकत्र येऊन राहण्यास सुरुवात केली, वसाहती वसवल्या. मग संस्कृतीचा विकास झाला. मग आपण इतिहासामध्ये हळूहळू निघालोय की ज्या संस्कृती होत्या त्या संस्कृतीचा हळूहळू काय झाला, विकास झाला. सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याची कलाचा शोध लागला. जो जी भाषा आहे ती भाषा लिहिणे ही कशी लिहायची या कलेचा शोध सुमारे 5,000 वर्षापूर्वीच लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. आणि यानंतरच काय झाली, इतिहासाची सुरुवात झाली आणि सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्राचा उदय झाला. जे आजचं आधुनिक शास्त्र आहे या आधुनिक शास्त्राचा उगम 400 वर्षापूर्वी झाला आहे आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. औद्योगिकरण म्हणजे इंडस्ट्रीज, MIDC वगैरे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं. हे कधी झालं सुरुवात, 200 वर्षापूर्वी झाली. आणि आता आपण इथपर्यंत आलो आहोत की आता आपण बघतोय की आपल्यामध्ये किती डेव्हलपमेंट, किती औद्योगिकरण किंवा शेती कशा पद्धतीने केलं, खूप आपण माणसाने प्रगती केलेली आहे. तरीही अजून मानववंशाच्या मुळांच्या तपशिलाचा शोध घेतच आहोत. एवढ्यापर्यंत आपण पोचलोय तरी मानवाच्या आपण म्हणजे मनुष्याचा वंश कोण आहे, मुळात तपशील त्याचा अजून माहितीचा शोध अजून सुद्धा चालूच आहे. ही माहिती मिळाली म्हणून एवढीच माहिती आहे असं नाही, तर माणूस काय करतोय अजून सुद्धा याविषयी की मानवाची उत्क्रांती अजून काय माहिती मिळते की ही माहिती बरोबर आहे का हे तपासण्याचं काम सुद्धा अजूनपर्यंत काय आहे, चालूच आहे. विद्यार्थी मित्रांनो, आनुवंशिकता व उत्क्रांती हा धडा आपला आता काय झालेला आहे, इथं संपलेला आहे. तुम्ही हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. स्वाध्याय पूर्ण करण्याच्या आधी हा धड्याचं 2 ते 3 वेळा वाचन करा. यानंतर स्वाध्याय सोडवायला सुरुवात करा. स्वाध्याय सोडवल्यानंतर मला स्वाध्याय पाठवा, शिवाय मोबाईलवरती पाठवा. शिवाय हा स्वाध्याय सोडवल्यानंतर या स्वाध्यायाची प्रश्नोत्तर सुद्धा लक्षात राहतील या पद्धतीने काय करा, त्याचा अभ्यास करा की कमीत कमी हे मोठे प्रश्न आहेत हे की आधारे परिच्छेद लिहा, आनुवंशिकता म्हणजे काय किंवा हे पुढील प्रश्नांची उत्तरे, अवशेषांके म्हणजे काय, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्नांची उत्तरं बघा, व्यवस्थित लिहा आणि त्याचा अभ्यास करा. आज आपण आता इथंच थांबणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, नवीन प्रकरण घेऊन येणार आहोत. आता इथंच थांबूया. धन्यवाद.